आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरची ही वारी आपल्या सगळ्यांनाच ज्ञानाचा, आनंदाचा, भक्तीचा प्रसाद देत असेल याबद्दल खात्री वाटते. कारण यावर्षी निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आपण ऐकतो आहोत ज्ञानेश्वरीतील योगचिंतन. हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांनी हे विषय आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. आणि आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ऐश्वर्य योगाविषयी. भगवद्गीतेमधलं अमूल्य ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांमधून आपल्याला समजावून सांगितलं, मराठीमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि याच ज्ञानेश्वरीमधल्या या योगांबद्दल आपण जाणून घेतो आहोत. तेव्हा आज ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, ऐश्वर्य योग. ज्ञानेश्वरीमधला 9वा अध्याय हा अत्यंत महत्वाचा अध्याय, तो मध्यावरचा अध्याय आहे माऊली. गीतेच्या पूर्वार्धातील शेवटचा आणि भक्तीचं महत्त्व विशद करणारा हा अध्याय आहे. म्हणून याला राजविद्या, राजगुह्य योग असं सुद्धा म्हणतात. याचंच दुसरं नाव ऐश्वर्य योग असं आहे. माऊलींचा हा अत्यंत आवडता अध्याय. असं म्हणतात माऊली जेव्हा समाधी अवस्थेला गेल्या तेव्हा हा अध्याय त्यांनी आपल्या मांडीवर ठेवला होता. या अध्यायाचं महत्त्व सांगताना असं सांगितलं जातं की जे गीतेच्या 700 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे ते एकट्या 9व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलंय. हा 9वा अध्याय ना माऊली 9व्या अध्यायासारखाच आहे. त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही, त्याचं वेगळं वर्णन होऊ शकत नाही. म्हणजे जसं राम रावण युद्ध कसं झालं तर राम रावण युद्धासारखंच ते झालं, दुसरी उपमाच नाही. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परी या समहा असं जे आपण म्हणतो ते या अध्यायाबाबत म्हणायला लागेल. आपण आतापर्यंत ऐकलंय ज्ञान विज्ञान म्हणजे काय, श्रद्धेची आवश्यकता काय, भगवंताचं स्वरूप कसं आहे, भगवंत प्राप्तीचे मार्ग कोणते, भक्तीचे प्रकार कोणते, या सगळ्या विषयांचा परामर्श आपण घेतलेला आहे. आता या मध्यावरच्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आजचाही विषय अत्यंत महत्वाचा असा आहे. माऊली सांगतात, तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हा अध्याय सर्वांना समजावा म्हणून, आणि शिवाय रोज रोज ऐकून आपल्याला जर कंटाळा आला असेल तर तो आला नाहीये ना हे जोखून बघण्यासाठी सुद्धा ते श्रोत्यांना इथे विनंती करतायत की तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे ऐकलं, हा अध्याय ऐकला तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल असं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि हे मी प्रौढी म्हणून सांगत नाहीये स्वतःची, हे मी तुम्हाला प्रेमाने सांगतोय. माऊलींनी चक्क इथे श्रोत्यांचं इतकं सुंदर कौतुक केलेलं आहे. ते म्हणतात, श्रीमंत माहेर घर असेल तर सासूरवाशिणीचं कौतुक तिथे होतं ना, तसं तुम्ही सगळे श्रोते म्हणजे माझ्यासाठी श्रीमंत माहेर घर आहात. त्यामुळे मग माझं तिथे कौतुक होणारच. माऊलींनी श्रोत्यांचं केलेलं हे कौतुक आणि त्यासाठी दिलेले दृष्टांत
हे मराठीच्या साहित्यामध्ये सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असेच आहेत. तर ऐकूया 9व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात. ते सांगतात, अर्जुना, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्व ठिकाणी मी आहे. पण मला पाहण्यासाठी जी श्रद्धा असावी लागते ती लोकांच्या ठाई नाही. अरे अर्जुना, दूध किती पवित्र आणि किती गोड. ते गाईच्या कासेमध्ये असतं, पण त्याच्याच बाहेर गोचिड असतं बघ. ते दूध पित नाही, ते रक्त पितं. कमळामध्ये मकरंद असतो. दूर अंतरावरून येऊन भ्रमर मकरंद सेवन करतो, पण बेडूक जवळ असून सुद्धा फक्त चिखल चिवडत राहतो. तसा मी प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण अश्रद्ध माणसं मी जवळ असून सुद्धा मला ओळखत नाहीत. अर्जुना, हे जग माझा विस्तार आहे. मायेमुळे हे सगळं जग निर्माण होतं. अपरा आणि परा ह्या प्रकृती, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी 8 प्रकृती आहे. ही परा प्रकृती आहे. ज्याप्रमाणे बीजाला पाण्याची संगत लागली की अंकुर फुटतात, तशी माझी फक्त इथे संगत असते. देहाला बालपण, तरुणपण, वृद्धपण असतं. या सगळ्यांचा स्वामी देह असतो. त्या देहामध्ये जो प्राण तो म्हणजे मी. उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3ही अवस्थांमध्ये मी मात्र पूर्णपणे अलिप्त असतो. ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशात घरामध्ये प्रत्येक जण आपापली कामं करतो ना, तसा मी केवळ त्या दिव्याप्रमाणे साक्षीभूत असतो. त्रैलोक्य हे माझंच स्वरूप असलं तरी मी मात्र त्यांच्या ठिकाणी नाही. माझं स्वरूप पूर्ण वेगळं, परब्रह्म स्वरूप आहे मी. माऊलींनी 3 उदाहरणं दिली आहेत. मातीची भांडी आकारानुसार वेगळी असतात, त्यांची नावं वेगळी असतात, पण माती मात्र एकच असते. वस्त्राचे प्रकार वेगळे, धागा मात्र एकच असतो. सोन्याचे अलंकार वेगळे, सोनं मात्र एकच असतं. सर्व भूत माझ्या ठिकाणी भासतात, पण मी मात्र त्यांच्या ठिकाणी नसतो. हा माझा ऐश्वर्य योग आहे. लोक माझ्याकडे स्थूल म्हणून पाहतात आणि मला मानवी गुणधर्म चिकटवतात. माझ्या स्थूल आकाराची भक्ती करतात. मी अनाम, पण मला नाम देतात. मी निराकार, पण मला आकार देतात. मी वर्णहीन, पण मला वर्ण देतात. मी निर्गुण, पण मला सगुण करतात. अचरणाला चरण देतात. मी अमेय, मला मोजतात. अचक्षुला चक्षु, अश्रवणाला श्रवण, अव्यक्ताला व्यक्त करतात. माझी प्राणप्रतिष्ठा करतात, विसर्जन करतात. मी अभोक्ता आहे तरी मला भोगी ठरवतात, पण खरं तर मी सर्वव्यापी आहे. जगात अशी एकही जागा नाही की त्या ठिकाणी मी नाही. एकदा एका नास्तिक गृहस्थाने माऊली घरात पाटी लावली होती, गॉड इज नो वेअर. पाटीवरली सगळी अक्षरं सुटी सुटी करता येण्यासारखी होती. एक मुलगा तिथे आला. तो आस्तिक, ज्ञानी आस्तिक होता. मुलाने पाटीवरल्या एका अक्षराची जागा बदलली फक्त. तेव्हा नवीन पाटी तयार झाली, ज्यावर लिहिलं होतं, गॉड इज नाऊ हिअर. देव सर्वत्र आहे. अज्ञानी लोक तामसी आणि राजस भक्ती करून पुण्य मिळवतात, पण अर्जुना, ते पुण्यात्मक पाप असतं. 100 यज्ञ करून इंद्र स्वर्गाचा राजा होतो, पण पुण्य संपलं की त्याला इंद्रासन सोडावं लागतं. काही योगी हठयोगाने माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतात, पण तो मार्ग अत्यंत कठीण आहे. पण नम्रतेच्या, विनयाच्या जोरावर जे माझी भक्ती करतात आणि माझ्याशी एकरूप होतात, माझ्या वाचून त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर हे सगळे संत आहेत, जिथे सतत माझा नामघोष सुरू असतो. मी त्यांच्या जवळ राहतो. परितयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथे नामघोष बरवा करीती माझा, असं माऊलींनी सांगितलंय. कृष्ण, हरी, गोविंद या नावाचे निखळ प्रबंध चालू असतात. ज्ञानी भक्त विषयांच्या पलीकडे जाऊन माझी भक्ती करतात. माऊली, कलियुगामध्ये नामस्मरणासारखं भक्तीचं सोपं साधन नाही.
नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अशा या भक्तीमध्ये फक्त भाव आणि श्रद्धा असते. आपल्या भक्तीच्या बळावर ते विश्वाची दुःख दूर करतात. हे भक्त अनन्य भावनेने मला शरण येतात. त्यांचा योगक्षेम मी चालवतो, नवे नवे मी त्यांना माझ्याशी एकरूप करून घेतो. मला फक्त भक्तांचं प्रेम हवं असतं. मला पान चालेल, फूल चालेल, पाण्याचा थेंब जरी मला भावाने अर्पण केला तरी मी आनंदी होतो. गोपींनी केलेलं प्रेम मी कधीच विसरणार नाही. अरे जगात मला न मानणारे आणि माझी भक्ती न करणारे काही थोडे नाहीयेत. पृथ्वीवर दगड थोडे आहेत का? पण विरोधाने जरी माझं नाव घेतलं तरी मी त्यांचा उद्धार करतो. रावण, कंस, शिशुपाल यांचा उद्धार केलेलाच आहे ना. अरे मृत्यूसमयी फक्त माझं स्मरण करणाऱ्या अजामिळाला सुद्धा मी मुक्ती दिलेली आहे. आर्ततेने हाक मारणाऱ्या गजेंद्राला मी मोक्ष दिलाय. कोणताही भेदभाव माझ्याजवळ नाही. तरी झडझडानी वहिला निघ, इथे भक्तीची ये वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. अर्जुना, हे जग उफराट आहे. अरे मर हा शब्द सहन न करणारे वाढदिवस मात्र आनंदाने साजरा करतात. हे सगळेच जण विषयांच्या मागे धावत असतात. तेव्हा अर्जुना, भक्तीच्या मार्गाने जर आलास तर माझ्यापर्यंत निश्चितच येशील. ज्ञानदेवांनी जो भक्तियोग सांगितला त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी हा भक्तियोग कसा सांगितलाय तर त्यांनी सगुण भक्तीला निर्गुणाची जोड दिलेली आहे, भक्तीला ज्ञानाची जोड दिलेली आहे, तामसी दैवताकडून सात्विक दैवतेकडे लोकांना वळवलंय, भक्तीला सामाजिक नीतीचं अधिष्ठान दिलंय, कर्मठपणा मोडून काढलेला आहे, कीर्तन भक्तीचं महत्त्व वाढवलंय आणि भक्तीला 5वा पुरुषार्थ मानलेला आहे. माऊली निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमामधून आपल्याला सुद्धा हा ऐश्वर्य योग ऐकत असताना जे ज्ञानाचं ऐश्वर्य लाभलेलं आहे ते आपण नक्कीच जपून ठेवूया, त्याचं अनुसरण करूया. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन आपण ऐकतो आहोत. या निमित्ताने हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांच्याकडून हे योग आपल्याला सहज सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेमध्ये, सोप्या उदाहरणांसह ऐकता येत आहेत, समजून घेता येतात. या आपल्या वारीच्या प्रवासाबद्दल, म्हणजे रेडिओवर जी वारी सुरू आहे त्या प्रवासाबद्दल आपले अनुभव जर काही असतील तर आम्हाला जरूर सांगा. ऐकत रहा निर्गुणाचे भेटी हा वारी विशेष कार्यक्रम इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. उद्याच्या भागामध्ये नव्या योगाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच भेटूया. आज इथेच थांबते. रामकृष्ण हरी.